धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग रचना व वार्ड रचना पारदर्शकपणे करावी, तसेच कुणाच्याही दबावाखाली करू नये अशी मागणी रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त सौ अमिता दगडे पाटील व अतिरिक्त आयुक्त कल्पना डहाळे यांच्याकडे केली आहे। नुकतेच महाराष्ट्र शासन निवडणूक आयोग नगर रचना विभाग यांनी शासन निर्णय काढून धुळे महानगरपालिकेच्या वार्ड रचना प्रभाग रचना संदर्भात आदेश केले आहेत। त्यानुसार नवीन प्रभाग रचना सुधारणा करण्यात येत आहे। सदर प्रभाग रचना वार्ड रचना ही पारदर्शकपणे करावी, कोणाच्याही दबावाखाली करू नये, तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार सदर प्रभाग रचना करावी, सर्वांना विश्वासात घ्यावे। धुळ्यातील शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांना डावलून प्रभाग रचना तयार करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे। लोकशाहीमध्ये नियमांना डावलून अन्यायकारक प्रभाग रचना तयार करणे घातक ठरू शकते। त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच प्रभाग रचना वार्ड रचना करावी, कोणाच्याही दबावाला बळी पडू नये, बाहेरील लोकांचा हस्तक्षेप होऊ नये, प्रभाग रचना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त सूचना देण्यात याव्या अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये ॲडिशनल प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 मधल्या नागरिकांना वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे वाढीव वीज बिले येत असल्याची तक्रार शिवसेनेकडे प्राप्त झाली होती। या भागातील वाढीव वीज बिले घेत शिवसेना उभाटा गटाच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेत नियमानुसार वाढीव वीज बिले कमी करून देण्याचं व मीटर तपासणी करून देण्याचं आश्वासन दिलं आहे। त्यामुळे शिवसेनेच्या आंदोलनाचा प्रभाग क्रमांक 11 आणि 10 मधल्या नागरिकांना फायदा होणार आहे। वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्याने शिवसेनेने आंदोलन मागे घेतले आहे। त्याप्रसंगी शिवसेनेचे ज्येष्ठ शिवसैनिक बाबू पटेल, पंकज भारसकर, ज्योती चौधरी, सागर निकम यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पासून प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये वीज वितरण कंपनीकडनं वाढीव बिलाचा उपक्रम सुरू होता जणू काही। हा उपक्रम आम्ही थांबवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून अनेक अभियंत्यांना लेखी निवेदनं देऊन सनी आम्ही त्यांचा बिल कमी करून देण्यासाठी प्रयत्न केले, परंतु कुठलीही दाद न देता आमच्या निवेदनांना किराची टोपली हा वीज वितरण कंपनीकडे देण्यात आली। आम्ही आता शिवसेना उभाटाच्या वतीने चंद्रशेखर आझादनगर शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी MSCBच्या कार्यालयाच्या गेटवर आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन दिलं। आम्ही त्या ठिकाणी ठिय्या मानून सनी स्वतः अधीक्षक साहेबांनी या ठिकाणी बोलावून घेतलं। दोन्ही वडजाई रोड सेक्शन आणि पारोळा रोड सेक्शनचे दोघी अभियंत्यांच्या समोर अधीक्षक साहेबांना आम्ही सगळ्या तक्रारी या ठिकाणी सांगितल्या। ही जिनस कंपनी जी आहे गेल्या दीड वर्षापासून जिनस कंपनीचे बाउन्सिंग या ठिकाणी नागरिकांना भोगावे लागत आहेत। जर लाईट राहिली तेव्हा 150 युनिट जर असेल आणि अचानक लाईट गेली आणि परत जर 10 मिनिटांनी लाईट आली तर ते 200 ते 250 युनिट त्या ठिकाणी भर पडते। आणि हा जो अत्याचार आहे, हा जो वाढीव बिलाचा सिलसिला आहे, हा वीज वितरण कंपनी कुठेतरी थांबावा या ठिकाणी आम्ही अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे। अधीक्षक साहेबांनी आम्हाला शब्द दिला की कुठल्याही प्रकारचं वाढीव बिल असेल तर आम्ही स्वतंत्र टेबल लावून सनी त्या वाढीव वीज बिलाला दाद देण्याचा प्रयत्न करू। आणि जे वाढीव बिलाच्या नंतरचा जो विषय आहे मीटर बाउन्सिंगचा, मीटर टेस्टिंगची फीज न घेता मीटर टेस्टिंगची फीज या ठिकाणी अधीक्षक साहेबांनी या ठिकाणी माफ केलेली आहे। ज्या कोणी नागरिकांना प्रभाग क्रमांक 10 आणि प्रभाग क्रमांक 11 मध्ये वीज वितरण कंपनीच्या विषयावर तक्रारी असतील तर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संपर्क साधून सनी आमच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून तुमच्या लाईट बिलच्या समस्या आमच्याकडे मांडाव्यात। आम्ही सगळे लोक मोठ्या पोटतिडकीने आम्ही अभियंता किंवा अधीक्षक साहेबांपर्यंत आपला विषय घेऊन जाऊ आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध राहील एवढ्या या ठिकाणी आश्वासन देतो। जय महाराष्ट्र। आमच्या या आजच्या आंदोलनासाठी आमच्या विभागाचे ज्येष्ठ शिवसैनिक बाबूभाई पटेल, आमचे विभागाचे उपमहानगर प्रमुख, जिल्हा वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष पंकजी भारसकर, मी विभाग प्रमुख सागर निकम, आमचे ज्योतिताई चौधरी आहेत, आमचे हर्षल भाऊ गौरव दादा, सागर दादा, आबाभाऊ अमृतकर आहेत, आमचे मनोज काका बंब आहेत, आमचे सगळे शिवसैनिक, सागरजी साळवे आहेत, सगळे शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आणि महिला भगिनी। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।
गणेशोत्सवाला अजून 2 महिने बाकी असतानाही नंदुरबार शहर आणि परिसरात बाप्पांच्या मूर्ती तयार करण्याचे काम मोठ्या उत्साहात सुरू झाले आहे. शहरातील सुमारे 25-30 कारखान्यांमध्ये उंच, कलात्मक आणि पर्यावरणपूरक मूर्तीची निर्मिती वेगात सुरू असून यामुळे स्थानिक कारागिरांना रोजगाराची मोठी संधी मिळाली आहे. मूर्तीच्या साकारतेपासून रंगकाम आणि सजावटीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर कारागिरांचे कौशल्य झळकते आहे. विशेषतः ग्रामीण भागातून आलेल्या कुशल आणि अर्धकुशल युवकांना दररोज 500 ते 1200 रुपये मानधन मिळत असून यामुळे त्यांना देखील आर्थिक आधार मिळाला आहे. कारागीर अनिल बागुर म्हणाले की आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही मे-जून पासूनच मूर्ती तयार करण्याचे काम सुरू केले आहे. मागणी वाढल्यामुळे कामाची गतीही वाढली आहे. कारखानदार अक्षय चौधरी यांनी सांगितले की यंदा सणासाठी अद्याप 2 महिने शिल्लक असतानाही सुमारे 40 ते 50% मूर्ती आधीच बुक झाल्या आहेत. पुढील आठवड्यात मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यावर्षी पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्तींची मागणी वाढली असून अनेक गणेश मंडळांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसऐवजी मातीच्या मूर्तींना प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कारखान्यांमध्ये या प्रकारच्या मूर्तींवर विशेष भर दिला जात आहे. माझं नाव अक्षय सुनील चौधरी. माझ्या कारखान्याचं नाव आहे त्रिमूर्ती आर्ट्स. आमचा ॲड्रेस देसाईपुरा कुंभार गल्ली नंदुरबार, दादा गणपती रोड. मला तरी साधारणतः नोव्हेंबरपासून आमचे कामं चालू होऊन जातात. जसे जसे ऑर्डरी आल्या तसे मूर्त्या आम्ही रेडी करतो. आता सध्या तरी ऑर्डर घ्यायचं आम्ही बंद करून दिलं आहे, कारण खूप लोड आहे मोठ्या मूर्त्यांच्या ऑर्डरच्या, म्हणून यावेळेस बंद केलं. आपल्याकडे जसं कामगार असं तसा रोज असतो. म्हणजे नाही कमीत कमी 300 पासून तर 1200-1500 रुपये रोजाने, तरी आपल्याकडे 15 ते 20 माणसं कामाला आहेत. स्वतः साधारणतः 2 महिन्यापर्यंत राहिलेला आहे आणि आता तरी आमच्याकडे 15 माणसं कामं करत आहे. तरी नाही करता 10 कारागीर तरी वाढतील. माझे गणपती तर 2.5 महिने आधीच सुरू होऊन झाले. गणपती बुकिंग वगैरे इथं चालू आहे. आतापर्यंत तरी 40% बुकिंग आहे. अजून तर 2 महिने आहे गणपती. आता सगळ्या मोठ्या मूर्त्यांची ऑर्डर येत आहे, मग तसे आम्ही बनवतो. 4 महिने चालले, पण सरकारच्या बंदीमुळे मध्ये बंद झाले. आमचे आणखी 4 महिने वाया गेले. मग आता 2 महिन्यापासून सुरुवात केली आहे. मूर्तीची मागणी पण जास्त येते आणि आमच्या वेळ कमी आहे आमच्याजवळ, म्हणून आम्हाला कसंही करून कस्टमरांना मूर्त्या द्यायची. गणपती उत्सवाला आता 2 महिने बाकी, 2 महिने 5 दिवस. आमच्या सीजनवर राहतं पगार. कोणाला 15,000, कोणाला 20,000 असं राहतं पेमेंट. परंपरा तर आधी 8-8 महिने चालायच्या, पण हे सरकारच्या बंदीमुळे यावर्षी सर्व मजुरांवर उपासमारीची वेळ आली. पण आता 2 महिने करून घ्यायचे हे काम. आम्ही 15 ते 16 लोक आहे. वाढतील कारण की वेळ कमी आहे, त्याच्यामुळे कामगार आणखी वाढवावे लागतील. गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नव्हे, तर स्थानिक कला आणि कष्टकऱ्यांचे योगदान आणि रोजगार निर्माण करणारा सामाजिक सोहळा आहे. शहरातील मूर्तिकार आणि कारागिरांच्या मेहनतीने नंदुरबार परिसर पुन्हा एकदा बाप्पांच्या स्वागतासाठी सजू लागला आहे. प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. धुळे महानगरपालिकेच्या प्रभाग रचना व वार्ड रचना पारदर्शकपणे करावी, तसेच कुणाच्याही दबावाखाली करू नये अशी मागणी रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे शिष्टमंडळाने धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त सौ अमिता दगडे पाटील व अतिरिक्त आयुक्त कल्पना डहाळे यांच्याकडे केली आहे. नुकतेच महाराष्ट्र शासन निवडणूक आयोग नगर रचना विभाग यांनी शासन निर्णय काढून धुळे महानगरपालिकेच्या वार्ड रचना प्रभाग रचनेसंदर्भात आदेश केले आहेत. त्यानुसार नवीन प्रभाग रचना सुधारणा करण्यात येत आहे. सदर प्रभाग रचना वार्ड रचना ही पारदर्शकपणे करावी, कोणाच्याही दबावाखाली करू नये, तसेच शासनाच्या परिपत्रकानुसार सदर प्रभाग रचना करावी, सर्वांना विश्वासात घ्यावे. धुळ्यातील शासनाच्या मार्गदर्शक सूचना व नियमांना डावलून प्रभाग रचना तयार करण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. लोकशाहीमध्ये नियमांना डावलून अन्यायकारक प्रभाग रचना तयार करणे घातक ठरू शकते. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाप्रमाणेच प्रभाग रचना वार्ड रचना करावी.
कोणाच्याही दबावाला बळी पडू नये, बाहेरील लोकांचा हस्तक्षेप होऊ नये, प्रभाग रचना कर्मचाऱ्यांना सक्त सूचना देण्यात याव्या अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेच्या संदर्भामध्ये ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने काही मागण्या केलेल्या आहेत. आमची मागणी आहे की ज्या धुळे महानगरपालिकेअंतर्गत प्रभाग रचना होते ते पारदर्शकपणे झाले पाहिजे, शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे झाली पाहिजे अशी आम्ही या ठिकाणी मागणी केली आहे. आमच्या धुळे शहरामध्ये एक चर्चा चालू आहे की प्रभाग रचना करताना हा समाज तोडला जाणार आहे, त्या गल्या तोडल्या जाणार आहेत, काही ठराविक लोकांच्या दबावामध्ये प्रभाग रचना केली जाणार आहे, अशा पद्धतीच्या तक्रारी आमच्याकडे काही दिवसांपासून येत आहेत. या निमित्ताने आम्ही ॲडिशनल आयुक्त यांची भेट घेऊन मागणी केलेली आहे की शासनाच्या गाईडलाईनप्रमाणे, शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रभाग रचना झाली पाहिजे. नॅचरल बाउंड्रीज जे आहेत त्या पद्धतीने रचना झाली पाहिजे आणि कोणाचाही दबावला बळी आपण पडू नये. अतिशय चुकीच्या पद्धतीने जी चर्चा बाहेर चालू आहे, ज्या कर्मचाऱ्यांकडे हे कामकाज दिलं आहे त्यांना सुद्धा सक्त सूचना देण्यात याव्या अशा पद्धतीची मागणी आम्ही या ठिकाणी केली आहे. आमची मुख्य मागणी हीच आहे की निवडणूक आयोगाने, महाराष्ट्र सरकारने, नगर रचना विभागाने ज्या काही गाईडलाईन आणि आदेश दिले आहेत त्याच पद्धतीने आणि गोपनीय पद्धतीने प्रभाग रचना व्हावी अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली. यावेळी रणजितराजे भोसले, जोसेफ मलबारी, भिका नेरकर, नंदू यलमामे, संजय माळी, राजू डोमाळे, अशोक धुळकर, रामेश्वर साबरे, DJ मराठे, दीपक देवरे, भानुदास वाघ, बरकत शहा, अमित शेख, भटू पाटील, मनोहर निकम, मंगल वाघ, राजू मशाल, विश्वजित देसले, शेख उझेर, अशोक गवळे, कृष्णा ठाकरे, राजेंद्र सोनोने, ईश्वर जाधव, विक्की ढेवरे, कल्पेश मगर, युनुस शेख, राजू चौधरी, भूषण पाटील यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या, मजूर फेडरेशनच्या, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या, शिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या, प्रलंबित BAK, प्रलंबित देयके तातडीने मिळण्याच्या मागणीसाठी कंत्राटदारांनी शुक्रवार दिनांक 4 जुलै रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जोरदार निदर्शने केली आहे. धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आणि इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने हे संयुक्त आंदोलन करण्यात आले. तसेच दोन्ही संघटनांतर्फे प्रशासनाला निवेदनं देण्यात आली. यापूर्वीही प्रलंबित देयके मिळण्यासाठी कंत्राटदारांतर्फे अनेकदा आंदोलन करून प्रशासनाकडे मागणी करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग 40,000 कोटी, जलजीवन मिशन अंतर्गत कामाचे 12,000 कोटी, ग्राम विकास विभाग 6,000 कोटी, जलसंधारण व जलसंपदा विभाग 13,000 कोटी, नगर विकास अंतर्गत विशेष निधी, DPDC फंड, ग्रामीण सुधारणा विभाग कामे 18,000 कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणात कंत्राटदारांची बिले शासनाकडे अडकली आहे. ही बिले त्वरित मिळावी यासाठी कंत्राटदारांनी निदर्शने करताना जोरदार घोषणाबाजी केली. इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनतर्फे विलास माळी तर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनतर्फे प्रकाश पांडव यांनी माध्यम प्रतिनिधींसमोर आपली भूमिका मांडली. आंदोलनात कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप महाले, कार्याध्यक्ष दीपक बांबरे, तहसीलदार पुरुषोत्तम कोतकर, इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण बडगुदर, उपाध्यक्ष नितीन अग्रवाल, सचिव अनिल पवार यांच्यासह पदाधिकारी आणि सभासद कॉन्ट्रॅक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी प्रकाश पांडव, सेक्रेटरी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन. गेल्या वर्षभरापासून आम्ही शासनामागे आमची प्रलंबित जी देयके बाकी आहेत जवळपास 49,000 कोटी ही सारी सुधी रक्कम नाही. आज त्याच्यावर व्याज आम्ही कॉन्ट्रॅक्टर कसे बघतोय, काय काय परिस्थिती कोण देतोय आम्हाला माहिती नाही. आणि आम्ही शांततेच्या मार्गाने, व्यापारी वृत्तीने सर्व शासनाच्या वेळोवेळी बैठका, निवेदने, चर्चा, मिटिंगा घेत असो. पण शासन इतकं ढिम्म आहे की जरासंही लक्ष द्यायला तयार होत नाही आहे. आमच्या बिलांसाठी आमच्या बँका आमच्याकडे तगादा लावतात. सरकार साधे सावकार एकदम तगादा करतात. काही ठेकेदार तर मोबाईल बंद करून परगावी निघून गेले. अशी परिस्थिती. काही ठेकेदार आमच्याजवळ चर्चा करतात की आबा काहीतरी मार्ग काढायनंतर आम्हाला आत्महत्या करायची पाळी. इतकी भयानक परिस्थिती ठेकेदाराची झालेली आहे.
हजारो कोटी रुपये उचलवा क्षमता नसताना उचलवार करून कर्ज घेऊन कामे पूर्ण केलेली आहेत. आज शासन काहीही निर्णय घ्यायला तयार होत नाही. मध्येच मार्चमध्ये शासनाने निर्णय काढला होता 100 दिवसाचा प्रोग्राम की तुम्ही 100 दिवसात कामं करा, आम्ही तुम्हाला काहीतरी निधी देतो. 100 दिवसात कामं फटाफट करून घेतली. आम्हीही वेड्या आशेने करून टाकली. त्याच्या आगेच आम्हाला 100 रुपये सुद्धा शासन देऊ शकत नाही. ही दयनीय परिस्थिती आहे. आणि शासनाकडे लाडक्या बहिणींसाठी पैसे आहेत, इतरसाठी सर्वेकडे पैसे आहेत, पण ज्यांनी विकासाची कामे केली आहेत, जे आज जनता व्यवस्थित रस्त्यांवर चालू शकते, गाड्या पुलांवर फिरू शकतात, त्यांना पैसे द्यायला शासनाकडे पैसा नाही. अशा शासनाचा आम्ही धिक्कार करतो. सगळ्या मजूर सहकारी संस्था, बांधकाम ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, किचन इलेक्ट्रिक ठेकेदार यांचे गेल्या 9 महिन्यापासून 89,000 कोटींची बिलं प्रलंबित आहेत. यासाठी या सगळ्या संवर्गाने वेळोवेळी शासनाला पत्रव्यवहार केलेला आहे, आंदोलन केले आहेत, अनेक मागण्या दिलेल्या आहेत, पण शासनाने अद्यापर्यंत कोणताही त्याच्यावर विचार न करता सदरचे बिलं प्रलंबित ठेवलेले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा शेतीनंतरचा सर्वात मोठा व्यवसाय आहे. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक उलाढाल होत असल्यामुळे ठेकेदार मजूर संस्थांकडे अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित या बाबी संबंधित ठेकेदारांचे सगळ्या प्रकारच्या ठेकेदारांचे बिलं त्वरित अदा करावी. त्यासाठी आज कलेक्टर महोदयांना निवेदन देण्यात आले आहे. तरी शासनाने लवकरात लवकर ठेकेदारांची बिलं अदा करावीत. तुम्ही न्यायालयात का नाही गेले? मागणी चालू आहे. न्यायालयात दिलेली आहे. जर काही प्रगती झाली नाही तर पुढे हायकोर्टात जाण्याची तयारी आहे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.